ज्याबद्दल समाजात खूप गैरसमज पसरलेले आहेत। या भीतीने ताणतणावात दिसतात। बहुतेक लोकांचा समज असतो की पहिल्यांदाच आणि हमखास घडतं असं नाही। पहिल्यांदा सेक्स करताना काही वेळा मुलींना नमस्कार मंडळी, मी सोनम। तुम्ही पाहत आहात आशा किरण हे यूट्यूब चॅनल। आज जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती संपूर्ण माहिती डॉक्टर मुंदडा यांनी लिहिली आहे आणि त्या माहितीचं निवेदन आता मी तुमच्या समोर करणार आहे। मंडळी, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल समाजात खूप गैरसमज पसरलेले आहेत आणि ते म्हणजे पहिल्यांदा सेक्स करताना त्रास होतो का। आजही अनेक मुली, अगदी तरुण जोडपे सुद्धा या भीतीने ताणतणावात दिसतात। पण खरंच पहिल्यांदा सेक्स करताना त्रास होतो का? पहिल्यांदा सेक्स हमखास वेदनादायी असतो का? की हे केवळ पिढ्यानपिढ्या चालत आलेलं एक मिथ आहे? या सर्व प्रश्नांची शास्त्रीय आणि सोपी उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। या विषयावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात ते आपण आता समजून घेणार आहोत। त्यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत उपलब्ध आहे। गेली 40 वर्ष ते क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून प्रचंड अनुभवात लोकांना लैंगिक आरोग्य, नातेसंबंध याबद्दल मार्गदर्शन करत आले आहेत। त्यांची क्लिनिक्स मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये आहे, तर त्यांची मुख्य शाखा ही छत्रपती संभाजीनगर येथे आहे। ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरमध्ये उपलब्ध असतात, तर शनिवार रविवार ते पुणे आणि मुंबई येथे रुग्ण पाहत असतात। तर मंडळी, आता आपण थेट मुद्द्यालाच हात घालूया। बहुतेक लोकांचा समज असतो की पहिल्यांदा सेक्स म्हणजे नेहमीच वेदना, पण डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की हे पूर्णपणे चुकीचं आहे। हो, पहिल्यांदा सेक्स करताना काही वेळा मुलींना थोडीशी अस्वस्थता, हलका ताण किंवा क्षणभर चिमटल्यासारखं वाटू शकतं, पण हे नेहमीच आणि हमखास घडतं असं नाही। वेदना जाणवायची कारणं वेगवेगळी असू शकतात, जसं की मुलगी ताणतणावात असणं, मन रिलॅक्स नसणं किंवा शरीराची तयारी न होणं, लुब्रिकेशन कमी असणं आणि फोरप्ले न झाल्यामुळे स्नायूंमध्ये ताण येणं। तर शरीर मनापासून रिलॅक्स नसतं तेव्हा योनीचे स्नायू घट्ट होतात आणि त्यामुळे वेदना होण्याची शक्यता वाढू शकते। या उलट जर वातावरण शांत आणि आरामदायी असेल, दोघांमध्ये विश्वास असेल आणि प्रेमाने आणि घाई न करता पुरेसा फोरप्ले झाल्यानंतर जर पहिला सेक्स झाला तर तो सहज आणि सुखदही असू शकतो। शरीर जितकं रिलॅक्स असेल तितक्या वेदनांचा प्रसंग कमी होऊ शकतो। डॉक्टर मुंदडा सांगतात की पहिल्यांदा सेक्समधील अस्वस्थता ही जास्त करून मनातील भीती आणि शरीरातील ताणतणावामुळे होते, प्रक्रियेच्या नैसर्गिक स्वरूपामुळे होत नाही। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे संवाद। दोघांनीही मनातील भीती, चिंता, अपेक्षा एकमेकांना सांगणं अत्यंत आवश्यक आहे। घाई, दबाव आणि जबरदस्ती असेल तर अनुभव नक्कीच अस्वस्थ होऊ शकतो किंवा थोडा त्रासदायी होऊ शकतो, पण प्रेम, समजूतदारपणा आणि वेळ दिला तर पहिल्यांदा सेक्समध्ये वेदना न होणं अगदी सामान्य आहे। अनेक मुलींना हायमन बद्दल चुकीची माहिती असते। हायमन हे लवचिक, मऊ आणि पातळ पडद्यासारखं असतं, त्यामुळे तो फक्त सेक्समुळे न फाट अनेक वेळा सायकलिंग, खेळणं आणि पोहणं या व्यायामामुळेही त्याला ताणलं जाऊ शकतं आणि त्याचा पडदा तुटू शकतो। म्हणजेच पहिल्यांदा सेक्स करताना दुखलंच पाहिजे असा नियम नाही आहे। काही महिलांना काही वेदना जाणवत नाही, तर काहींना हलकी अस्वस्थता जाणवू शकते। काही वेळा जर शरीराची तयारी योग्य नसेल तर थोड्या अधिक वेदना देखील जाणवू शकतात। प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, त्यामुळे अनुभवही वेगळा येऊ शकतो। यात लाज, भीती किंवा कमीपणा असणं असं काही नाही। कधी कधी महिलांना हार्मोनल समस्या, योनी कोरडेपणा, इन्फेक्शन किंवा तणावही असू शकतो आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो। अशा वेळी पहिला अनुभव अस्वस्थ देखील ठरू शकतो। सर्व गोष्टी उपचाराने पूर्णपणे सुधारता येऊ शकतात। त्यामुळे वेदना होत असतील तर दोष शरीराचा नसतो, तर त्यामागे कारण शोधणं अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं। यासाठी डॉक्टरांशी बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे। डॉक्टर मुंदडा नेहमी सांगतात की सेक्स हा फक्त शारीरिक नाही, तर तो मानसिक आणि भावनिक अनुभव देखील आहे। शरीर, मन आणि पार्टनर हे तिन्ही रिलॅक्स असतील तर पहिला अनुभव सुंदर, सुरक्षित आणि सुखद होऊ शकतो। म्हणूनच पहिल्यांदा सेक्स नेहमी दुखतो का हा मिथ आहे आणि याची योग्य माहिती तुम्ही जाणून घेतली पाहिजे। योग्य माहिती, योग्य तयारी आणि योग्य संवाद असेल तर वेदना होण्याची शक्यता खूप कमी असते। जर तुम्हालाही लैंगिक आरोग्य, नातेसंबंध, वंध्यत्व आणि पहिल्या अनुभवाबद्दल अजूनही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही थेट डॉक्टर मुंदडा यांच्याशी संपर्क साधू शकता। ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध असतात, तर शनिवार रविवार पुणे आणि मुंबई येथे रुग्णांसाठी ते उपलब्ध असतात। आणि जर ही माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अजून तुम्हाला आशा किरण या यूट्यूब चॅनलवर कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता।